विलास, मी ॲडव्होकेट आपल्यासोबत विलास शिंदे हे जोडले गेले आहे, त्यांच्याकडे जाते. सिद्धार्थ शिंदे, माफ करा, ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहे, त्यांच्याकडे जाते. सिद्धार्थजी, ही सुनावणी अपात्रते प्रकरणी पुन्हा एकदा पुढे गेली आहे. 30 ऑक्टोबर ही नवी तारीख आता सुनावणीची. तुमची पहिली प्रतिक्रिया? हो बघा, शेवटचा चान्स दिला गेलाय. तुषार मेहतांनी वेळ मागितलं. ते म्हणले मी अध्यक्षांची समक्ष बोलतो दसरा वेकेशनमध्ये आणि एक नवीन सुधारित वेळापत्रक आम्ही आणू. कोर्ट म्हणलं ते तुम्ही आणा, हे तुमचा शेवटचा चान्स आहे, नाही तर 30 तारखेला जेव्हा तारीख दिली गेली आहे त्यावेळेस आम्हाला आमचं वेळापत्रक तुमच्यावर लादावं लागेल. आणि कोर्टाने व्यवस्थितपणे तुषार मेहतांना असंही सांगितलं की राहुल नार्वेकरांना सांगा की त्यांनी मीडियाशी थोडं कमी बोलावं किंवा सुप्रीम कोर्टाबद्दल थोडं कमी बोलावं, कारण आम्ही पण TV आणि मीडिया बघत असतो. आता तेवढंच झालं. फक्त तुषार मेहता आणि कपिल सिब्बलांमध्ये थोडी खडाजंगी झाली, जी दरवेळेस होतच असती. पण याचा सारांश एकच आहे की एक शेवटचा चान्स दिला गेला आहे आणि जर 30 तारखेपर्यंत सुधारित आणि नीट वेळापत्रक आलं नाही तर मग कोर्ट ह्याचाच हस्तक्षेप करेल आणि कोर्ट सांगेल की काय वेळापत्रक असेल. कोर्टाने सुरुवातीला विचारलं की शिवसेनेच्या डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स कधी होत्या, तर त्या मागच्या जून-जुलैच्या होत्या. मग NCPच्या कधी होत्या, त्या आत्ता होत्या, जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान. तर कोर्टाने तेच म्हटलं की दोघांचे NCPच्या बद्दल तुम्ही काही प्रोसेस पण सुरू केलं नाही, ते पण तुम्हाला सुरू करावं लागेल. तर कोर्टाने दोन्ही एकत्रच ऑर्डर पास केली आणि सांगितलं 30 तारखेला आम्ही हे मॅटर ऐकू. आता खूप उशीर होत चाललाय. जास्त उशीर झाला तर 10व्या अनुसूचीचा काही अर्थच राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक शेवटचा चान्स दिला गेलाय, नाहीतर मग आम्हाला वेळापत्रक ठरवावं लागेल 30 तारखेला. अगदी सिद्धार्थजी, आपण बघितलं की कोर्टाने मागच्या वेळेत ताशेरे ओढले होते आणि तुम्ही जर वेळापत्रक दिला नाही तर पुढचं जे आहे, कोर्टानं सुरुवातीला आज आम्ही आदेश देऊ असा पावित्रा घेतला होता. मात्र त्यानंतर तो मवाळ झाला आणि 30 तारखेची मुदत ही आता देण्यात आलेली आहे. हो, त्यामुळे तुषार मेहतांनीच राहुल नार्वेकरांच्या वतीने एक वेळ मागितला. म्हणले की आम्ही सगळ्यांशी जरा बोलतो आणि आम्हाला एक 7-8 दिवसाचा वेळ द्या. आता नाहीतरी सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहेत 21 ते 29. तर जसं सुप्रीम कोर्ट उघडेल 30 तारखेला तसं हे मॅटर ठेवलं गेलंय. तोपर्यंत ते वेळापत्रक नाही आलं आणि जर ते कोर्टाला पटलं नाही तर 30 तारखेला कोर्ट स्वतःचं वेळापत्रक तयार करेल. ठीक आहे. शिंदेजी एक प्रश्न असा आहे की लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. सुप्रीम कोर्टाचे अधिकार काय आणि विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय, हे सगळं प्रकरण ऐकताना मला तुम्ही हे सांगा की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नेमके काय आहेत आणि सुप्रीम कोर्टाने एखादी सूचना केली असेल किंवा त्यांनी काही माहिती मागितली असेल किंवा वेळापत्रक सादर करा, हे विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करणं बंधनकारक आहे का? नाही बघा, नाही बंधनकारक आहे. असं कसं आहे की त्याच्यात रिझनेबल पिरियड ऑफ टाइम सुप्रीम कोर्ट 11 मेला म्हणली होती. तर सुप्रीम कोर्टचं तेच म्हणणं आहे की अजून तुम्ही काही जास्त कारवाई केली नाही तर काहीतरी करा. आम्ही तुम्हाला सांगत नाहीये निर्णय कोणाच्या बाजूनी घ्या, तो तुमचा हक्क आहे, कोणाच्याही बाजूनी तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण आता ही वेळ आलेली आहे सुप्रीम कोर्टाला, कारण हे रिट ज्युरिस्डिक्शनमध्ये आलेले आहेत सुनील प्रभू आणि जयंत पाटील. आणि आता वेळ आली आहे की आम्ही जर रिट ज्युरिस्डिक्शनमध्ये आले तर आम्हाला तुम्हाला डायरेक्ट करावं लागेल. तर ती वेळ येऊ देऊ नका. तर आता बरेच चान्सेस स्पीकरांना दिलेत. एक शेवटचा चान्स आत्ता दिलाय. ते म्हणले जर एवढे चान्स आम्ही देत गेलो जास्त पुढे गेले तर 10व्या अनुसूचीचा अर्थच राहणार नाही. त्यामुळे त्यांचं तेच म्हणणं होतं नवीन वेळापत्रक व्यवस्थित द्या, नाही तर 30 तारखेला आम्ही वेळापत्रक ठरवू आणि ते तुम्हाला मान्य करावं लागेल. शिंदे साहेब, 10वी अनुसूची जी आहे, 10वी सूची जी आहे ती सूची समजा हे सांगत असेल की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार जे आहेत ते मर्यादित नाही आहे, म्हणजे कुठलाही त्याला बंधनकारक नाही आहे. याचा हे कसं सुप्रीम कोर्ट लक्षात विचारात घेईल? अगदी विलास सर, सिद्धार्थ शिंदे यांच्याशी आपला संपर्क सध्या तुटलेला आहे. तर आपण ही अपडेट पाहतोय वेळापत्रकाबद्दल. सुप्रीम कोर्टानं हा पावित्रा घेतलाय, पण आता 30 तारीख ही देण्यात आलेली आहे. तंबी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेली आहे. आपण पाहत आहोत विलास सर. बिलकुल प्रणिता, आता दोन गोष्टी स्पष्ट आहेत यामध्ये की सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की तुम्ही सुधारित वेळापत्रक दिलं पाहिजे. म्हणजे पहिल्या वेळापत्रकाची सुप्रीम कोर्ट काही सहमत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टाला दिसतं आहे की वर्षभरापासून हे प्रकरण सुरू आहे. जे याचिका करतात ते वारंवार म्हणतात की विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत ते डिले करतात. बरं, हे डिले करतात हे तोंडी बोलत नाही आहे. कपिल सिब्बल यांनी
विधानसभा अध्यक्षांकडून कुठल्या दिवशी सुनावणीचे कागद आले, नोटीस किती तारखेला आली, कुठल्या प्रकरणामध्ये किती तारखेला प्रोसेस झाली, हे सगळं डॉक्युमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टासमोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेला आपला निर्णय दिला होता की तुम्ही 2 दिवसात नवीन वेळापत्रक सादर करा. आता दुसरा मुद्दा असा आहे की आजची जी तारीख होती ती महत्त्वाची होती. जर 10व्या अनुसूचीचं पालन करायचं असेल तर नवीन वेळापत्रक सुप्रीम कोर्टासमोर सादर करायला पाहिजे होतं विधानसभा अध्यक्षांनी. ते त्यांनी सादर केलं नाही. विधानसभा अध्यक्षांना असं वाटतं की माझे अधिकार आहेत, मी कधी वापरेल, तर माझे अधिकार मी कधी वापरेल असा प्रकारचा कुठलाही मुद्दा या देशात अस्तित्वात नाही आहे. तुमचे अधिकार तुम्ही थोडे उशिराने वापरू शकता पण ते वापरूच शकत नाही. अशा प्रकारचं चित्र जर निर्माण झालं तर सुप्रीम कोर्टाला इंटरफेअर करणं हे बंधनकारक आहे आणि सुप्रीम कोर्ट त्यामध्ये इंटरफेअर करू शकतो कारण तेवढे अधिकार आहेत. त्यांनी इंटरफेअर करायचं की नाही करायचं किंवा सुप्रीम कोर्टाने सांगून द्यायचं की विधानसभाचे अध्यक्ष हे बरोबर करतात, त्याच्यामध्ये काय आम्ही इंटरफेअर करणार नाही. पण सुप्रीम कोर्टाला इंटरफेअर करण्याचे, हस्तक्षेप करण्याचे आणि निर्णय देण्याचे अधिकार जे आहेत ते निश्चितच आहेत. हे या आजच्या सुनावणीमुळे स्पष्ट होतं. कारण 30 तारीख जी दिलेली आहे त्यावेळेला तुमचं वेळापत्रक जाहीर झालं नाही, दिलं नाही तर आम्ही यामध्ये हस्तक्षेप करू अशा प्रकारचं जे मत आहे ते सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. त्यामुळे सर्वोच्च जे आहे ते सुप्रीम कोर्ट आहे. शिंदेजी माझा आवाज पोहोचत असेल तर मला तुम्ही होकार द्या. पण प्रणिता 2 गोष्टी असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या याचिका आहेत, शरद पवार गटाच्या आणि उद्धव ठाकरे गटाच्या ज्या याचिका आहेत त्या याचिका एकत्रित संदर्भात आहेत. एकच त्यांचा मुद्दा आहे की अपात्र जे आमदार आहेत त्या संदर्भातली सुनावणी आहे. त्यामुळे दोन्ही क्लब करून सुप्रीम कोर्टाने हे या संदर्भातली आपलं म्हणणं जे आहे पुढे तुषार मेहता यांच्यापुढे मांडलं. तुषार मेहतानी असं म्हटलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते काय महत्त्वाचं आहे? तुषार मेहता म्हटले की मी विधानसभा अध्यक्षांशी बोलून पुन्हा जे वेळापत्रक जे आहे ते सादर करण्याचा प्रयत्न करेल. मग याचा अर्थ काय? तुषार मेहतांना जर हे पटलं नसतं किंवा तुषार मेहता यांना जर वाटलं असतं की कोर्ट जे आहे ते हस्तक्षेप करू शकत नाही तर तुषार मेहतानी या संदर्भात नकार दिला असता. ते म्हटलं असतं ठीक आहे मी पुढच्या वेळेला सादर करू. पण त्यांनी वाक्य वापरताना असं वापरलं की विधानसभा अध्यक्षांशी मी चर्चा करेन. म्हणजे ॲडव्होकेट जेव्हा आपल्या अशिलाची बाजू मांडत असतो तेव्हा तो आपलीच केस मांडत असतो. पण या प्रकरणात तुषार मेहतानी विधानसभा अध्यक्षाचं नाव घेतलं आणि त्यांच्याशी पुन्हा एकदा या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येत आहे.